चला तर मग आज आपण इंटरनेटच्या इतिहासातलं एक अजब प्रकरण बघणार आहोत. हे आहे 2007 सालचं बॅड बॉय लाईफस्टाईल सिडक्शन गाईड. पण थांबा, हे विश्लेषण फक्त त्यातले सल्ल्याबद्दल नाहीये, तर त्यातून दिसणारी एक विशिष्ट मानसिकता आणि उपसंस्कृती समजून घेण्याबद्दल आहे. चला याच्या खोलात जाऊया. सुरुवातच इतकी जबरदस्त आहे की ऐकून धक्का बसेल. हे ई पुस्तक जे कोणी विकत घ्यायचं त्या प्रत्येकाची संपूर्ण क्रेडिट कार्डची माहिती, हो, CVV नंबर सकट, थेट त्या PDF फाईलमध्येच एम्बेड केली जायची. जरा विचार करा, होतं तर हे फक्त एक ई पुस्तक, पण त्याची सुरक्षा एखाद्या गुप्त लष्करी डॉक्युमेंटसारखी होती. पायरसी रोखण्यासाठी हे एक कमालीचं आक्रमक पाऊल होतं. आणि म्हणूनच या गाईडमध्ये आत काय लिहिलंय हे बघण्याआधी ते कसं जपलं जात होतं याबद्दल बोलणं खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रकाशकाने हे पुस्तक सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही केलं ते खरंच अविश्वसनीय आहे. ही काही साधी कॉपीराईटची चेतावणी नव्हती. नाही, हा एक संपूर्ण डिजिटल किल्ला होता. साहजिकच यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो की नक्की अशा कोणत्या माहितीसाठी इतक्या टोकाच्या संरक्षणाची गरज असू शकते. या साध्या PDF फाईलमध्ये असं कोणतं मोठं रहस्य दडलं होतं की ज्यासाठी ग्राहकांची आर्थिक माहितीच पणाला लावली जात होती. त्यांची संरक्षण योजना तर बघा, एक नाही, दोन नाही, तर चार गोष्टी होत्या. एक, प्रत्येक प्रत ही ग्राहकाच्या वैयक्तिक माहितीने कोड केलेली होती. 2, गंमत म्हणजे कॉपी कोणी केली हे ओळखता यावं म्हणून प्रत्येक प्रतीत मुद्दाम वेगळ्या टायपिंगच्या चुका ठेवल्या होत्या. 3, त्यांनी एक सुरक्षा एजन्सी नेमली होती जी बेकायदेशीर प्रतींचा शोध घ्यायची. आणि 4, माहिती देणाऱ्यांसाठी बक्षीसही ठेवलं होतं. विचार करा, हे सगळं एका साध्या PDFसाठी. पण खरी भीती फक्त कायदेशीर कारवाईची नव्हती. नाही, खरा धोका तर वेगळाच होता. सिस्टम अशी होती की जर पुस्तक पायरेट झालं तर त्यात लपवलेली तुमची अदृश्य आर्थिक माहिती सगळ्यांसमोर दृश्य केली जाईल. म्हणजे सरळ सरळ पायरेसी करणाऱ्याला ओळख चोरी आणि क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या मोठ्या धोक्यात टाकला जात होता. बरं, हे सगळं संरक्षण कसं होतं ते तर आपण पाहिलं, पण आता प्रश्न आहे का? या डिजिटल किल्ल्यामागचं कारण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या गाईडच्या मूळ तत्वज्ञानात डोकावून पाहावं लागेल. आणि मला वाटतं तीच या सगळ्या किल्ल्याची खरी चावी आहे. आणि हे आहे त्या गाईडचं मूळ तत्वज्ञान. एकच साधा सरळ नियम जो कोणतीही तडजोड करत नाही. कधीही परवानगी मागू नका, त्याऐवजी फक्त ते करा. आणि हाच एक विचार या पुस्तकाच्या प्रत्येक पैलूमध्ये दिसतो, जो त्यांच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची आपल्याला ओळख करून देतो. चला, आता वेळ आली आहे त्या तथाकथित रहस्यांना उलगडण्याची, ज्यांच्यासाठी इतका कडेकोट बंदोबस्त होता. पाहूया तरी या डिजिटल किल्ल्याच्या आत नक्की दडलंय तरी काय? कोणता सल्ला होता आत? तर हे आहे त्यातलंच एक मोठं रहस्य. सल्ला आहे की खूप वेगाने बोलू नका, हळू बोला आणि हळू हालचाल करा. त्यांच्या मते असं केल्याने तुम्ही अधिक आत्मविश्वासू दिसता. आता तुम्हीच सांगा, एवढ्या साध्या सल्ल्यासाठी कोणी इतकी सुरक्षा व्यवस्था ठेवतं का? हाच तर यातला सगळ्यात मोठा विरोधाभास आहे. पुढचा सल्ला आहे नंबर मिळवण्याबद्दल. आणि इथेही तेच मूळ तत्वज्ञान पुन्हा एकदा समोर येतं. थेट फोन नंबर मागू नका, ईमेल तर अजिबात घेऊ नका. त्याऐवजी काय करायचं? बरोबर ओळखलत, परवानगी मागू नका, फक्त करा. या नियमाचं पालन करा. आत्तापर्यंत आपण 2 वेगळ्या गोष्टी बघितल्या, बरोबर? एकीकडे आहे पुस्तकाचं आक्रमक व्यावसायिक मॉडेल आणि दुसरीकडे आहे त्यातील तितकाच आक्रमक सल्ला. पण जरा विचार करा, काय होईल जर या दोन्ही गोष्टी मुळात वेगळ्या नसतीलच तर? जर त्या एकाच विचारातून आल्या असतील तर? आणि इथेच आपल्याला या सगळ्याचं उत्तर मिळतं. ते म्हणजे बॅड बॉय लाईफस्टाईल तत्वज्ञान. ही एक अशी विचारसरणी आहे जिथे परवानगी न मागता आपल्याला हवं ते घेणं हा नियम फक्त डेटिंगला नाही तर व्यवसायालाही लागू होतो. याचा अर्थ त्यांचे पायरेसी विरोधी कठोर उपाय आणि त्यांचा डेटिंगचा सल्ला या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि हाच या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे. प्रकाशकाने आपल्या ग्राहकांची जे नातं ठेवलं तेच नातं इतरांशी कसं ठेवावं हे त्यांनी आपल्या गाईडमध्ये शिकवलं. एक आक्रमक, परवानगी न मानणारी विचारधारा, जी त्यांच्या उत्पादनाच्या वितरणात आणि त्यातील मजकुरात दोन्ही ठिकाणी अगदी स्पष्टपणे दिसते. तर मग शेवटी हा एकच प्रश्न उरतो. इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळातली ही एक डिजिटल वस्तू आपल्याला नियंत्रण किंवा कंट्रोल या कल्पनेबद्दल नक्की काय सांगून जाते? माहितीवर, नातेसंबंधांवर आणि इतकंच काय, आपल्या ग्राहकांवर सुद्धा नियंत्रण ठेवण्याच्या इच्छेचंही किती मोठं प्रतीक आहे, नाही का? यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.